मवियाकडून बंडखोर अपक्ष उमेदवारांना संपर्क साधणं सुरू असल्याची माहिती। बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्या माध्यमातून जे बंडखोर विजयी होऊ शकतात अशा उमेदवारांसोबत फोनवरून चर्चा। मातोश्रीहून महाविकास आघाडीचे नेते सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीसाठी संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील या नेत्यांची शरद पवारांशी चर्चा। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, विजय वडेट्टीवार यांची स्पष्टोक्ती। मुख्यमंत्री कोण याचा निर्णय मवियाचे नेते सामूहिकपणे घेणार असल्याचंही वक्तव्य। मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा युतीचं सरकार घालवणं आमच्यासाठी महत्त्वाचं, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। तर जुळवाजुळव करण्याची गरज नाही, महाविकास आघाडीचं सरकार सहज स्थापन होईल, थोरातांना विश्वास। नाना पटोलेंचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्नच राहणार, अशोक चव्हाणांचा पटोलेंना टोला। तर महायुतीचं सरकार येणार, चव्हाणांनी व्यक्त केला विश्वास। राज्यात महायुतीचं सरकार येणार, त्यामुळे काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। संजय राऊतांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही, दरेकरांचा टोला। सत्तेत राहण्याचा मार्ग निवडू, वंचितचे आमदार निवडून आल्यास सत्ता स्थापणाऱ्यांसह राहू, प्रकाश आंबेडकरांकडून भूमिका स्पष्ट। बारामती तालुक्यातील सुपेमध्ये अजित पवारांचे बॅनर्स, बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। पुणे शहरातील मार्केट यार्डात लागले अजितदादांचे बॅनर्स, विकासाचा वादा अजितदादा अशा आशयाचे होर्डिंग्स। चंद्रकांत पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून कोथरूडमध्ये विजयाचे पोस्टर्स, निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये निकालाआधीच झळकले निलेश राणेंच्या विजयाचे बॅनर्स, निकालापूर्वीच बॅनर लागल्यानं चर्चांना उधाण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।